आरक्षण नसतं तर तुम्ही प्राध्यापक झाले असते का, असा सनसनीत प्रश्न ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जाहीर सभेमध्ये विचारलेला आहे. नेमकं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर काय म्हणालेत हे आपण अगोदर ऐकूया. आणि सगळ्या महान विद्वान ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये बसले त्या सगळ्यांना माझं असं आव्हान आहे, कृपा करून डोकं चालू नका. त्या डोक्यामध्ये मेंदू नाहीये. त्या मेंदूमध्ये असणारा फक्त नवनीत बसलेला आहे, दुसरा कोणच बसलेला नाही. तेव्हा नवनीत हा विचार करायला सांगत नाही, फक्त असणारं गिरवायला सांगतो. आणि ते वर्तमानपत्रावर आणि ते परीक्षेच्या पत्रावरती तुम्ही गिरवलं आणि तुम्हाला डिग्री मिळाली, एवढीच फक्त तुमची लायकी आहे, ही पहिल्यांदा लक्षात घ्या. लय जरी शिव्या घालतात सध्या. म्हटलं शिव्या घालायच्या तेवढ्या घाला, म्हटलं मला काही फरक पडत नाही, पण तुमचं हे कॅरेक्टर आहे, हे लोकांसमोर आल्याशिवाय आणि आणल्याशिवाय मी राहणार नाही, हे लक्षात घ्या. जे नांदेडमधले प्राध्यापक मंडळी होती, अविनाश भोसीकर लोकसभेच्या विरोधात, फारुक आणि प्रशांत असणारा विधानसभेच्या संदर्भात, त्या प्राध्यापकांना विचारतो, नालायकांनो, आरक्षण नसतं तर भोसडीच्यानं प्राध्यापक झाला असतात का रे? आणि तेच काँग्रेस आज असताना म्हणतंय की आम्ही गवईंनी दिलेला निर्णय लागू केल्याशिवाय राहणार नाही. लाज लज्जा असेल तर पहिल्यांदा प्राध्यापकीचा असणारा राजीनामा द्या आणि स्वतःच्या ताकदीवरती प्राध्यापक होऊन दाखवा. या ठिकाणी पुन्हा उद्या हे सगळे माझ्या नावाने दगड फोडायला सुरुवात होते. आम्हाला शिवी दिली, बाबासाहेबांच्या नातवाने आम्हाला शिवी दिली. अरे नालायकानं, तुम्ही त्याच लायकीचे आहात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. सायमन कमिशन भारतामध्ये आल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणासाठी लढत होते. ते थेट 26 जानेवारी 1950 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा सुरू होता. आणि त्याच्या पुढेही ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1951ला आपला राजीनामा दिला, त्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाच मुद्दा अधोरेखित केला होता. म्हणून आरक्षण हा इतका सिरियस विषय आहे की ज्या महामानवाने 1927 पासून ते जवळपास 1950 पर्यंत आणि त्याच्यानंतरही आरक्षणासाठी सातत्याने लढा दिलेला आहे. तुम्ही जर ॲनिलेशन ऑफ कास्ट हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण काढून बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा पद्धतीने अभ्यास करत होते आणि कोणते संदर्भ वापरत होते. आरक्षणाच्या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मुद्दा उपस्थित केलेला होता तो फक्त आरक्षणापुरता मर्यादित नव्हता, तर तो मुद्दा वाटाघाटीचा होता. आणि ती वाटाघाट होती सत्तेची. आणि सत्तेमध्ये देखील आम्हाला अशाच प्रकारचा हिस्सा पाहिजे आहे, वाटा पाहिजे आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 मध्येच सायमन कमिशनला ठणकावून सांगत होते. आणि याची जाणीव ठेवून आपण आरक्षणाचा अभ्यास केला पाहिजे. आणि आरक्षणामधून जे लोक पुढे आलेले आहेत त्यांनी याचा सातत्याने विचारही केला पाहिजे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सातत्याने स्मरण देखील केलं पाहिजे की त्यांच्यामुळे खरं तर आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि म्हणूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आज जरी आपल्याला आरक्षणाच्या बाबतीमध्ये काहीच वाटत नसलं तरी जे दिले त्या महामानवाने ते टिकवून ठेवणं देखील ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून आपल्याला आरक्षणावरती बोलावं लागेल, आरक्षणासाठी लढावं लागेल आणि आरक्षण कायम ठेवण्यासाठी भांडावं देखील लागेल. आता काही जण मला असा प्रश्न विचारतील की खाजगीकरण झालेलं आहे, आरक्षण कुठे राहिलेलं आहे? हे म्हणूनच तुम्ही खऱ्या अर्थानं आरक्षण संपवलेलं आहे, हेही लक्षात घ्या. आणि म्हणून आपण आरक्षणासाठी सातत्याने सरकारसोबत भांडत राहिलं पाहिजे, तरच ते कायम टिकून राहील. अन्यथा प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण करून हे तर संपवणं सुरूच आहे, पण आपण जर याच्यासाठी अडून बसलो तर त्यांना देखील हे संपवणं कठीण होऊन जाईल. आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जे म्हणतायत की आरक्षणाची जाणीव ठेवली पाहिजे आणि आरक्षण नसतं तर तुम्ही प्राध्यापक झाले असते का, हा जो त्यांचा प्रश्न आहे याचा आपण सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. फक्त प्राध्यापकांनीच नाही तर IAS ऑफिसरपासून ते चपराशापर्यंत आणि ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ते खासदारांपर्यंत आपण सगळ्यांनी या आरक्षणाची जाणीव ठेवली पाहिजे. पण आपण एक वेळेस त्या खुर्चीवरती जाऊन बसलो की आपल्याला त्याची जाणीवच राहत नाही. आणि म्हणून आपण कुठे ना कुठे फक्त समाजाला मार्गदर्शन करण्याच्या भानगडीमध्ये पडतो. आणि मग एखादा आरक्षित विद्यार्थी जर आपल्यापर्यंत आला तर आपण त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट देखील देत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो सिरियसनेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होता तेवढा सिरियसनेस आपल्यामध्ये जरी नसला तरी किमान त्याची जाणीव तरी आपण ठेवली पाहिजे. 1927ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशन सोबत भांडतात. खरं तर 1928च्या नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून आपल्याला 26 जानेवारी 1930ला स्वातंत्र्य मिळणार होतं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तेमधल्या वाट्यासाठी हे स्वातंत्र्य लांबवलं, हे देखील लक्षात ठेवा. आता काही जण याच्यावरती आक्षेप देखील घेतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य लांबवलं का. 1930, 31 आणि 32च्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या गोष्टीसाठी भांडत होते ती गोष्ट
स्वातंत्र्यामध्ये आमचा वाटा काय असेल याच्यासाठी होती ही लक्षात घ्या. आणि याच अनुषंगाने आपल्याला जे राजकीय आरक्षण मिळालेलं होतं 1932ला ते आपल्या स्वातंत्र्याचा वाटा होतं, परंतु आपण त्याची देखील जाणीव ठेवलेली नाही. त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने आपल्या लिखाणामध्ये शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब आणि ओबीसी यांच्या सत्तेमध्ये वाटा काय असेल याच्यासाठी ते भांडत राहिलेले आहेत. आणि म्हणून 1927 पासून ते 1950 पर्यंतचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर संपूर्ण लिखाण आपण काढून बघितलं, त्याच्यामध्ये जर ॲनिलेशन ऑफ कास्ट असेल, शूद्रपूर्वी कोण असतील किंवा अस्पृश्य मूळचे कोण असतील, या सगळ्या ग्रंथामध्ये आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेला शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनच्या माध्यमातून जे मेमोरंडम सादर केलेलं होतं स्टेट अँड मायनॉरिटीज, त्याच्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्तेतल्या वाट्याची भाषा करतायत. कारण ब्रिटिश भारतामधून निघून गेले तर आपलं या देशामध्ये काय असेल, काय स्टेटस असेल याचा विचार सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते. आणि म्हणून त्यांनी फक्त जे लोक स्वतंत्र होत आहेत त्यांच्यासाठीच नाही, तर संस्थानिकांच्या अधिपत्याखाली असलेले जे काही मायनॉरिटीचे लोक आहेत, ज्याच्यामध्ये शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब, मुस्लिम, ओबीसी या सगळ्यांचाच वाटा होता, त्यांचं देखील स्टेटस काय असेल हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेला विचारतायत. आणि म्हणून हा एक सिरियस विषय आहे आणि याच्यावरती सातत्याने चिंतन होणं गरजेचं आहे. आणि केवळ मार्गदर्शन नाही, तर यासाठी आपल्याला जे काही गोष्टी सातत्याने करता येतील त्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जे उद्विग्न होऊन म्हणत आहेत की जर तुम्हाला आरक्षण नसतं तर तुम्ही प्राध्यापक झाले असते का, हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे की आरक्षण नसतं तर आमचं स्टेटस नेमकं काय असतं. या अनुषंगाने पुन्हा एकदा आपण स्वतःलाच प्रश्न विचारूया की आरक्षण नसतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर ते मिळवून दिलं नसतं तर आमचं स्टेटस काय असतं, आणि जे आम्हाला आज मिळालेलं आहे त्या बदल्यात आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नेमकं काय देत आहोत याचा देखील विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. एवढंच सांगायचं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.